नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बिना पुरी किंवा पापडी न वापरता सगळ्यांच्या आवडीचा चाट ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स घेतले आहेत 4, बटाटा उकडलेला असे त्याचे तुकडे केले आहेत बारीक, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 2 कांदा बारीक चिरलेला, पुदिना चटणी, इमली चटणी, चाट मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, शेव, शेंगदाणे, काळं मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी ब्रेडचा स्लाइड्स घेतला आहे, तो आपण आता कट करून घेऊ चौकोनी आकाराचा। असे चौकोनी आकार झाले पाहिजेत ब्रेडचे। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊ आता। सगळीकडून तेल लावून घ्यायचं। तुम्ही बटर पण यूज करू शकता। आता आपण त्याच्यावर ब्रेडचे तुकडे फ्राय करून घेऊ। आता आपण दुसऱ्या बाजूने हे ब्रेड शेकून घेऊ। आपले ब्रेड फ्राय झालेले आहेत। चला तर आपण आता चाटचं स्टफिंग बनवायला सुरुवात करू। इकडे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता उकडलेला बटाटा घालून घेऊ। मग कांदा घालून घेऊ, टोमॅटो घालून घेऊ, मग पुदिना चटणी घालून घेऊ, गोड चटणी घालून घेऊ, लिंबाचा रस घालून घेऊ, शेंगदाणे, धणे पावडर घालून घेऊ, चाट मसाला, काळं मीठ, हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये शेव घालून घेऊ, मग कोथिंबीर, हे मिक्स करून घ्या परत। आपलं चाटचं स्टफिंग तयार झालेलं आहे। तर आपण आता बिना पुरी किंवा पापडी न वापरता सगळ्यांचा आवडीचा चाट बनवायला सुरुवात करू। असे ब्रेडचे तुकडे केलेले स्लाइड्स सगळीकडे असे लावून घ्यायचे। ब्रेडचे तुकडे लावून झालेले आहेत, त्याच्यावर आपण आता पुदिना चटणी घालून घेऊ। पुदिना चटणी लावून झालेली आहे, आपण आता त्याच्यावर गोड चटणी लावून घेऊ। गोड चटणी लावून झालेली आहे, आपण आता जे सारण केलं होतं स्टफिंग ते आता घालून घेऊ त्याच्यावरती। असं स्टफिंग लावून घ्यायचं। आपलं सारण लावून झालेलं आहे, त्याच्यावर आपण आता परत पुदिना चटणी घालून घेऊ। मग गोड चटणी घालून घेऊ, मग शेव घालून घेऊ, चाट मसाला घालून घेऊ, शेंगदाणे घालून घेऊ,
कोथिंबीर घालून घेऊ. आपला बिना पुरी व बिना पापडीचा चाट तयार झालेला आहे. माझी ही चाट रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.